आता पूजा खेडकर बाबत आणखीन एक महत्त्वाची बातमी। पूजा खेडकरनं तिच्या नावामध्ये तब्बल 7 वेळा फेरफार केलेला आहे। इंग्रजीत स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बदललं, वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आलेलं आहे। तर आपण पाहतोय आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। पूजा खेडकरच्या नावामध्ये तिने 7 वेळा फेरफार केल्याची एक सर्वात मोठी बातमी आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। पूजा खेडकर बाबत नवनवे खुलासे आता दिवसेंदिवस होत आहेत आणि या अनुषंगाने एक मोठी अपडेट आपण सध्या पाहतोय। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेकडे। अक्षय बडवे, आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा पूजाचा एक नवा कारनामा समोर आलेला आहे। स्वतःच्या नावात बदल केल्याचं समोर येत आहे। काय नेमकं सध्याचे अपडेट आहेत? पटियाला हाऊस कोर्टाने काल पूजा खेडकर यांचा जामीन फेटाळला होता आणि त्यावेळेला न्यायालयाने काही निरीक्षणांची नोंद केली आहे। त्यापैकी हे असं समोर आलेलं आहे, दिल्ली पोलिसांनी जो तपास केला होता की त्याच्यानंतर एक अहवाल जो कोर्टाला पाठवला होता, त्यामध्ये पूजा खेडकर यांनी तब्बल 7 ते 8 वेळा जो यूपीएससी परीक्षेचा अटेम्प्ट दिला होता, त्यामध्ये पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावासोबतच त्यांच्या वडिलांच्या नावाचं स्पेलिंग जे आहे ते देखील बदललं होतं। उदाहरणार्थ त्यांच्या वडिलांचं स्पेलिंग जर DILIT असेल, दिलीप हे नाव जर असेल तर त्यांनी DEELIT असं अनेक वेळा देखील वापरलेलं आहे। तब्बल 7 वेळा त्यांनी त्यांच्या स्पेलिंगच्या नावामध्ये फेरफार केल्याचं धक्कादायक माहिती जी आहे ती दिल्ली पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवली होती। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या महत्त्वाच्या अपडेट बद्दल।